शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला। कारच्या डिक्कीत अशोक धोडींचा मृतदेह सापडला। 2.5 तासांच्या शोध मोहिमेनंतर पाण्यातून अशोक धोडींची कार बाहेर काढण्यात आली। भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी। धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे 100% सांगू शकतो। महंत नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी ही पहिल्या दिवसापासून भूमिका, मात्र तरीही मला टार्गेट केलं जातंय। भगवानगडावरून धनंजय मुंडेंचा आरोप। धनंजय मुंडेंनी किती सोसायचं आमच्या क्षेत्रात असते तर ते संत झाले असते। भगवानगडावरून नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण। नामदेव शास्त्री हे संत कमी आणि धनंजय मुंडेंचे राजकीय सल्लागार जास्त। नामदेव शास्त्रींची भूमिका दुर्दैवी। दीपक केदार यांची टीका। बीडमध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये विसंवाद। दोन्ही नेत्यांमधील विसंवाद दूर करण्याचा आमचा प्रयत्न। मुंडे आणि धस यांना एकत्र बसवून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार। चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। मुठ्या गायकवाड प्रकरणात सुरेश धस यांना अटक करा, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी। तर टॉम अँड जेरी कार्यक्रम पाहणं मी सोडून दिलं, सुरेश धस यांचा टोला। रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे देण्याची शक्यता। गोगावले तटकरे वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न, तर मुंबईचं पालकत्व भाजप घेणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर। प्रसाद पुरंदरेंच्या थिएटर अकॅडमीच्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी दोन्ही नेते एकत्र। पुण्यातील गहुंजेच्या मैदानावर आज इंग्लंड विरुद्ध चौथा T20 सामना। फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा। संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार।